नमस्कार, मी दत्ता घाडगे. आपण पाहतात लोकराज्य न्यूज. नुकत्याच भाजपच्या जिल्ह्यातील काही निवडी संपन्न झाल्या. यामध्ये सातारा जिल्हा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी सौ तेजस्विनी संग्राम घोरपडे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली. त्या संदर्भात बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सौ तेजस्विनी घोरपडे. नमस्कार, लोकराज्य न्यूजमध्ये स्वागत. जिल्हाध्यक्ष पदाची आपल्याला जबाबदारी मिळाली आहे, त्याबद्दल आपलं आमच्या लोकराज्य न्यूज परिवारातर्फे आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचाली शुभेच्छा. काय सांगाल आपल्याला हे भाजपचं जिल्हा मोर्चाचं पद मिळालं, पहिल्यांदा पद मिळाल्यानंतर आपली काय प्रतिक्रिया? सर्वप्रथम मी आपल्या भारतीय जनता पार्टीचे मनापासून आभार मानते. आपल्या भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा माननीय आमदार चित्राताई वाघ यांनी स्वाभिमानी महिला सखी मंचच्या माध्यमातून काम करत असताना आमच्या संघटनाची घेतलेली दखल आणि ती दखल घेऊन माझ्यावरती आज ही संपूर्ण जिल्ह्याची महिला मोर्चा जिल्हाध्यक्षाची जबाबदारी दिलेली आहे. ती जबाबदारी मी पूर्णपणे सक्षमपणे पार पाडीन आणि त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या ताईंचे मनापासून आभार व्यक्त करते. त्याच पद्धतीनं आपल्या जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते, त्याच पद्धतीनं आपले सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांचंच मी या निमित्तानं आभार व्यक्त करते. माझ्यावरती जो विश्वास दाखवला आणि ही काम करण्याची मला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. या पदावरती काम करत असताना खूप मोठं पद आहे, जिल्ह्यामध्ये कार्यरत राहायचं आपल्याला, काय उद्दिष्ट असेल आपलं? भारतीय जनता पार्टीच्या केंद्र शासनाच्या त्याच पद्धतीनं आपल्या राज्य शासनाच्या ज्या काही महिलांसाठीच्या योजना आहेत त्या योजना मी तळागाळापर्यंतच्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आणि पक्ष संघटन गाव पातळीपर्यंत मजबूत कसं होईल त्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो महिला सक्षमीकरणाचा. तर या पदावरती काम करत असताना महिलांसाठी सक्षमीकरणासाठी काय प्रयत्न करणार आहे, काय आपली पुढील वाटचाल असेल त्यात? आतापर्यंत कराड उत्तर मध्ये महिला सक्षमीकरणासाठी आमदार मनोजदादा घोरपडेंच्या माध्यमातून मी कार्यरत राहिले. आपल्या स्वाभिमानी महिला सखी मंचच्या कार्याध्यक्षा समताताई घोरपडे आणि मी स्वतः महिलांच्या साठी बरेचसे प्रयत्न सक्षमीकरणासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि हे करत असताना हाच आमचा उद्देश संपूर्ण जिल्हाभरच्या महिलांसाठी कसा उपयोगी पडेल यासाठी माझा प्रयत्न राहिला आणि त्यामध्ये विशेषतः बचत गटांना प्राधान्य देणं, त्याच पद्धतीनं आरोग्य शिबिर महिलांसाठी राबवणं, त्यानंतर आपल्या स्वसंरक्षणाच्या महिलांना कॉलेजवयीन युवतींना महाविद्यालयीन युवतींना प्रशिक्षण देणं यासाठी भविष्य काळामध्ये प्रयत्न करेन. स्वाभिमानी महिला सखी मंचच्या माध्यमातून आम्ही या शासकीय योजना आतापर्यंत महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण आतापर्यंत हे आमचं काम फक्त कराड उत्तर साठी मर्यादित होतं. इथून पुढच्या काळामध्ये हे सर्व काम जिल्ह्यावर करू. आता माझा पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला जे पद मिळाले ह्या मिळण्यासाठी आपल्याला पक्षाचा कसा पाठिंबा राहिला? आज तुमचे दीर आहेत, ते आमदार आहेत, कसा पाठिंबा, घरातनं कसा पाठिंबा राहिला, तुमचे कुटुंब असेल कसा पाठिंबा राहिला आपल्याला? ऍक्च्युअल आमच्या घराला खूप वर्षांपासूनचा सामाजिक वारसा आहे. माझे सासरे भीमराव दादांपासून समाजकार्यामध्ये आमचं कुटुंब नेहमी अग्रेसर राहिलेला आहे आणि तोच वारसा आपले आमदार मनोजदादा पुढे चालवत आहेत आणि हे सगळं बघत असताना त्याच वाटेवरती आम्ही सुद्धा पुढे चालत राहिलो आणि हीच दखल घेऊन, कारण हे कुटुंब राजकारणापेक्षा जास्त समाजकारण करत आलेलं आहे आणि ह्याचीच दखल घेऊन आज ही एवढी मोठी जबाबदारी पक्षाने माझ्यावरती सोपवलेली आहे आणि हाच वारसा पुढे मी घेऊन जाण्याचा माझ्या परीने प्रयत्न करेन. या महिला वर्ग कसा पुढे जाईल हा विचार नेहमी आमच्या कुटुंबामध्ये चालू असतो आणि यातूनच हे असे समाजकार्याचे उपक्रम आमच्या कुटुंबाच्या माध्यमातून घडत असतात आणि याचा मला विश्वास आहे की संपूर्ण जिल्ह्यातील महिलांना खूप चांगल्या पद्धतीने याचा फायदा होईल. पक्ष वाढवण्यासाठी आपल्याला फिरायला लागणार आहे आणि सभा घ्यायला लागणार आहे, मीटिंग्स घ्यायला लागणार आहेत. हे करत असताना आपण जिल्ह्यामध्ये पक्ष वाढवण्यासाठी आपलं पुढील वाटचाल काय असेल? त्याचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आपला
राज्य अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रगती करत असताना आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याच पद्धतीनं आपल्या जिल्ह्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आपल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, त्याच पद्धतीनं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ, आपले जिल्हाध्यक्ष अतुल बाबा भोसले, त्याच पद्धतीने आपले कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली माझी भविष्यकालीन वाटचाल राहील. आणि पक्षवाढीसाठी, पक्ष संघटनासाठी काम करत असताना सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, त्याच पद्धतीनं महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, या सर्वांना नवीन आणि जुन्या कार्यकर्त्यांमध्ये मेळ साधत माझी भविष्यकालीन वाटचाल राहील. सर्वांना सोबत घेऊन मी पुढे चालेन. तर या होत्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ तेजस्वी घोरपडे यांनी सांगितलं की भाजपची जिल्ह्यामध्ये जी घोडदौड चालू आहे ती अशीच ठेवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी, त्यासाठी मी 100% योगदान देणार आहे.